खरं नाही काय माल आहे का आला चोरी चपाटी करायची वापरू काय धंदे धरलेले तुम्ही रे चोरी चपाट मग चोरी चपाट अरे काय ते वावरात मिरच्याला पोलिओ होईल ते वांगे चिडून गेले हे याच्यावर काय पडले करपा का कुरपा आज एवढी माल राहते काय खरं आपण याला काय करावं लागेल मग आपल्याला केळीला दुनियाभरचा खर्च केला आपण याच्यावर खत पाणी सगळं सोडलं तिला कुंद बी वाढत नाही पिवळी पण पडून गेली आणि तिची वाढ पण होत नाही मग आपल्याला काय करावं लागेल याच्यासाठी जाऊन पाहतो स्वप्नील भाऊचा बाग कसा आहे तर लसलशीत असं काय वापरते ते स्वप्नील भाऊ आपण बी तर वापरतो ना तेच अरे बाबा तुम्ही जे पद्धत आहे ना त्यानं तुमचे कर्ज फिरणार नाही 3-3 पिढ्या कर्ज जाईल तुमचं हे भाऊ काय वापरते माहिती तुला काय तुला माहिती का क्षेत्रीय ताकदवर काय ते क्षेत्रीय सनी देवलचा आणि ताकदवर धर्मेंद्रचा अरे नाही रे घायल माणसा MK ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांचे भरघोस उत्पादनासाठी ताकदवान आणि क्षेत्रीय या औषधी या दोघे औषधी तू ट्रीपद्वारे सोडू शकतो. ताकदवान एकरी 2 ते 2.5 लिटर आणि क्षेत्रीय एकरी 1 किलो. हे करत होतं का आप्पा पण खरंच होतं का म्हणजे मग चाल तू स्वप्नील भाऊ शेतात तुला सगळा रिझल्ट दाखल चाल बरं मग चाल पाहायला की ये अरे केवढा कुंद आहे आप्पा रे मग आहे कुठे डाग हो ना पानं बी ते एकदम भारी आहे हा हे का स्वप्नील भाऊ हा राम 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 स्वप्नील भाऊ बोला आप्पा यांना सांगा बरं जरा तुमच्या भाषेत काय वापरलंय केळीला कशी काय माल राहतो सांगा बरं या भाऊचं काय झालेलं म्हणजे नेमकं यांना करपा पडलेला यांच्या केळीवर पिवळी पडून गेली आता आपण त्या करपा वगैरे वाढवत नव्हती आपल्या केळीची त्याच्यासाठी आपण काय केलं MK ॲग्रो केमिकलचं आहे ना ताकदवान आणि क्षेत्रीय वापरलं त्याच्यानंतर वाढ बी चांगली झाली करपा बी थांबला आणि बुंद्याची साईज चांगली व्हायला सुरुवात झाली हा का मग कुठे भेटतं आपण ते मग युगंडामध्ये अरे इथे भेटतं आपल्या बडगाव मध्ये हा का मग गिरणाई ॲग्रो चाल मग घेऊन येऊ आपण चल हे ते गिरणाई आणि तू म्हणे कुठे भेटतो काय भेटतो सर भेटीच आहे. राम राम नमस्कार सर नमस्कार नमस्कार किशोर भाऊ किशोर भाऊ आपल्याला MK ॲग्रो केमिकलचं क्षेत्रीय आणि ताकदवर द्या आणि सर तुमच्या भाषेत याला काहीतरी व्यवस्थित सांगा त्याची माहिती काय येते कसं येते दादा याचे फायदे असे आहेत क्षेत्रीय आणि ताकदवान दोघं सोडल्यामुळे तुमच्या केळीचे पांढरी मूड वाढेल त्याच्यानंतर जे काही खतं तुम्ही दिलेली आहेत ती खतं अपटेक होतील त्याला जो पिवळापणा आलेला आहे तो पिवळापणा दूर होईल त्यानंतर तुमच्या शेतातली हुन्नी खोडकिडा नेमॅटोड आणि करप्याचा जो अटॅक आहे तो पुरेपूर कव्हर होईल आणि जो शेंडा थांबलेला असेल तो शेंडाही थांबून तुमचा प्लॉट पूर्वस्थितीवर येईल ऐकलं का आणि ताकदवान आणि क्षत्रिय दोघांचं एकरी प्रमाण ड्रीपद्वारे ताकदवान 2 लिटर आणि क्षत्रिय 1 किलो घे करा आप्पा मग कर वाढेल ना काय उत्पन्न उत्पन्न का काही वेगळंच म्हणते बाबा